विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या जेनेरिकच्या पिरियडला आपल्याला भारताच्या आर्थिक विकासातील शेतीची भूमिका या मुद्द्याचा विचार करायचा आहे. तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. जवळजवळ 67% लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरती अवलंबून आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच आहे. आज भारतात औद्योगिक क्रांती वेगाने झाली असली तरी शेतीचं स्थान हे बरंच वरचं आहे. शेतीच्या विकासातून अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांचाही विकास होण्यास मदत होत असते आणि त्यातून देशाचा एकूण आर्थिक विकासाचा दर उंचावतो. आज जे औद्योगिक प्रधान राष्ट्र आहेत त्यात आपल्याला इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान ही देश सांगता येतील. या देशांचा विकासही शेतीच्या विकासातूनच झालेला आहे. आधी तिथे शेतीचा विकास झाला आणि शेतीच्या विकासामुळे तेथे औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला. तर आर्थिक विकासातील शेतीची भूमिका पाहत असताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. तर आपण त्यासाठी आता काही मुद्दे बघूया आणि भारताच्या आर्थिक विकासात शेतीचं काय स्थान आहे, शेतीची कोणती भूमिका आहे किंवा शेतीचं काय महत्त्व आहे याचा विचार आता आपण करूया. त्यात पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा. तर एखाद्या राष्ट्रात एकूण राष्ट्रीय उत्पन्नात एखाद्या क्षेत्राचा वाटा किती आहे यावरून त्या देशातील त्या क्षेत्राचं महत्त्व हे समजत असतं. 1950-51 ते 1960-61 मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा हा 52 ते 55% होता. म्हणजे जवळजवळ निम्मे उत्पन्न हे शेती क्षेत्रातून त्यावेळेला मिळत होतं. 1997-98 मध्ये हा वाटा कमी झाला, तो 25.7% झाला. 2011-12 मध्ये तो 16.48% झाला. 13-14 मध्ये तो त्यापेक्षाही कमी झाला, तो 15.80% पर्यंत झाला. हा वाटा जरी कमी झाला असला तरी विकसित राष्ट्रांच्या तुलनेनं तो खूपच जास्त आहे. 1998 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा चीनमध्ये 18% होता, अमेरिकेत 2%, इंग्लंडमध्ये 1% आणि ऑस्ट्रेलियात 3% होता. तर बघा तुम्ही आता की ह्या इतर देशांमध्ये शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा वाटा अतिशय कमी आहे. अमेरिकेत तर 2%, इंग्लंडमध्ये 1%, ऑस्ट्रेलियात 3%, चीनमध्ये 18% आणि त्या तुलनेने भारताचा 25.7% वाटा हा खूपच जास्त आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा वाटा आजही जास्त असल्याचं दिसून येते. दुसरा मुद्दा आहे औद्योगिक विकास. औद्योगिक विकास हा आर्थिक विकासाचा पाया असतो. अनेक उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवण्याचे कार्य शेतीकडूनच केले जाते. उदाहरणार्थ साखर उद्योग, कापड उद्योग, कागद उद्योग, तेल उद्योग हे जे उद्योग आहेत हे उद्योग शेती क्षेत्रातील कच्च्या मालावरच अवलंबून आहेत. या उद्योगातील उत्पादन पूर्णपणे शेतीतून मिळणाऱ्या कच्च्या मालावर आधारित असते. तसेच कृषी मालावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग असतात. त्यात बेकरी उद्योग, तांदूळ, डाळी तयार करण्याचा उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग. तर अशा उद्योगांना कच्चा माल पुरवण्याचे कार्य शेती करते. म्हणजेच या उद्योगांची स्थापना आणि या उद्योगांचा विकास हा शेती क्षेत्रावरच पूर्णपणे अवलंबून असतो. तिसरा मुद्दा आहे आर्थिक विकास. देशाच्या आर्थिक विकासाला शेतीचा अनेक मार्गांनी हातभार लागतो. तर त्यात आपण काही मुद्द्यांचा येथे विचार करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे शेती करण्यासाठी जास्तीचे भांडवल किंवा विशेष कौशल्याची गरज नसते. त्यामुळे कुणालाही शेती सहज करता येते.
भांडवल जास्त लागत नसल्यामुळे विकसनशील देशांना परवडण्यासारखा हा व्यवसाय आहे. तर अशा रीतीने शेती करण्यासाठी काही विशेष शिक्षण प्रशिक्षणाची गरज नसते. अनुभवाच्या आधारे शेतीची कामे ही करता येतात आणि शेती क्षेत्राला भांडवलही जास्त लागत नाही आणि त्यामुळे आपल्या भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला शेती हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे शेतीसाठी परकीय राष्ट्रातून यंत्रसामुग्री, अवजारे, कच्चा माल यांची आयात करण्याची गरज नसते. तर औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री यांची विदेशातून आयात करावी लागते, तंत्रज्ञान आयात करावे लागते. तसे शेतीसारखं नसतं. शेतीला काही कच्चा माल, यंत्रसामुग्री परकीय राष्ट्रातून आयात करावी लागत नाही आणि त्यामुळे परकीय चलन खर्च होत नाही. उलट कृषी मालाची निर्यात करून परकीय चलन हे प्राप्त करता येते. तिसरा मुद्दा आहे शेती क्षेत्रातील उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांची बचत व गुंतवणूक वाढते व त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. तसेच एकूण बचतीत व गुंतवणुकीत वाढ होते. तर शेती क्षेत्रातील उत्पन्न जर वाढलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची बचत वाढते आणि त्यांची बचत वाढल्यामुळे त्यांची साहजिकच गुंतवणूक वाढते आणि त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन पुन्हा लोकांचं दरडोई उत्पन्नही वाढतं आणि त्यामुळे लोकांची बचत व गुंतवणुकीतही वाढ होत असते. तर अशा रीतीने शेती क्षेत्रातील विकासामुळे एकूण बचत आणि गुंतवणुकीत वाढ होते. चौथा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास त्यांची औद्योगिक क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची मागणी वाढते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात वाढ होऊन औद्योगिक विकासाला चालना मिळते. तर अशा रीतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची मागणी वाढते आणि त्यांची मागणी वाढल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात वाढ होऊन औद्योगिक क्षेत्राचा विकास व्हायला मदत होते. तर पुढचा मुद्दा म्हणजे चौथा मुद्दा किंमत स्थैर्य व आर्थिक स्थैर्य. किंमत स्थैर्यावरच आर्थिक स्थैर्य हे अवलंबून असते. जर समजा काही कारणांमुळे शेतीतून उत्पादन कमी झालं, निसर्गाची प्रतिकूलता असेल, हवामानाची प्रतिकूलता असेल तर शेती क्षेत्रातील उत्पादनात घट होते आणि अशा रीतीने शेती क्षेत्रातील उत्पादन जर कमी झालं तर औद्योगिक क्षेत्राला मिळणारा कच्चा मालही कमी प्रमाणावर मिळतो आणि त्यामुळे औद्योगिक उत्पादनातही घट होते आणि अशा रीतीने औद्योगिक उत्पादनात घट झाली, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तर देशामध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण होते आणि सर्वसामान्य वर्ग या भाववाढीने त्रस्त होतो. किंमत यंत्रणा विस्कळीत होत असते. भारतात अनेक वेळा पडलेल्या दुष्काळामुळे किमतीत वेगाने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि अशा रीतीने किंमत स्थैर्य आणि आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा शेतीचं स्थान हे महत्त्वाचं असतं. पाचवा मुद्दा आहे परकीय चलनाची प्राप्ती. भारतातून अन्नधान्य, चहा, साखर, तंबाखू, मसाल्याचे पदार्थ, ज्यूट, फळे, इन्स्टंट फूड अशा शेतमालाची परकीय राष्ट्रात निर्यात केली जाते. या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते. या परकीय चलनाचा उपयोग आवश्यक असलेली यंत्रसामुग्री, आधुनिक प्रकारची यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, संशोधन पद्धती यांची आयात करण्यासाठी वापरता येते. तसेच या निर्यातीपासून परकीय चलन प्राप्त होत असल्यामुळे परकीय चलन गंगाजळीत वाढ होते आणि त्यातून आपला व्यवहारतोल अनुकूल होण्यास मदत होते. तर अशा रीतीने शेतीचा विकास झाला तर जास्तीच्या शेतमालाची परकीय राष्ट्रामध्ये निर्यात केली जाऊन मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होतं आणि ह्या परकीय चलनाच्या सहाय्यानं विदेशातून आपल्याला आधुनिक प्रकारची यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, संशोधन हे आयात करता येतं आणि त्यातून निर्यातीत वाढ होते आणि निर्यातीतील वाढीमुळे आपला व्यवहारतोल अनुकूल होण्यास मदत होत असते. पुढचा मुद्दा आहे 6वा उदरनिर्वाहाचे साधन. आजही जवळजवळ 67% लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे.
याचा अर्थ 67% लोकांचं उपजीविकेचं साधन शेती हे आहे. भारतात दर 10 लोकांमागे 7 लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. असा एक अंदाज आहे की दर 10 लोकांमागे 7 लोक हे शेतीवर अवलंबून असतात. भारतीय अर्थव्यवस्थेच्या अविकसितपणाचं हे लक्षण आहे. विकसित देशात हे प्रमाण फक्त 2 ते 3% असतं. म्हणजे जे प्रमाण आपल्या देशामध्ये 67% आहे ते विकसित देशांमध्ये फक्त 2 ते 3% असतं. फक्त 2 ते 3% लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती हे तेथे असते आणि तेच आपल्याकडे जवळजवळ 67% प्रमाण आहे. भारतात बहुसंख्य जनता ही शेतीवर अवलंबून असल्याने शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे गरजेचे ठरते. तर शेती बुडाल्यास असंख्य लोकांना रोजगार गमवावा लागेल, म्हणून शेतीच्या विकासाकडे लक्ष द्यावे लागते. पुढचा मुद्दा आहे रोजगार पुरविणारे साधन. भारतासारख्या वाढत्या लोकसंख्येची समस्या असलेल्या देशात बेरोजगारीची समस्या ही भीषण आहे आणि बेरोजगारीची समस्येची तीव्रता शेतीद्वारे बऱ्याच प्रमाणात दूर करता येते. आजही शेतीतील बरीच अशी कामे मानवी श्रमाच्या सहाय्याने केली जात आहे. शेती कामासाठी विशेष अशा शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्याची गरज नसते. त्यामुळे शेती क्षेत्रात कुणालाही काम मिळतं, कुणालाही रोजगार मिळतो. औद्योगिक क्षेत्रात भांडवल मोठ्या प्रमाणावर लागते आणि रोजगाराच्या संधी मात्र तेथे कमी प्रमाणावर उपलब्ध होतात. शेतीचं तसं नसतं. औद्योगिक क्षेत्राच्या तुलनेने शेती क्षेत्रात भांडवल कमी प्रमाणावर लागते आणि रोजगाराच्या संधी मात्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. पुढचा मुद्दा आहे आर्थिक नियोजनात महत्त्व. देशात उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा देशाच्या आर्थिक विकासाकरिता उपयोग करण्यासाठी आर्थिक नियोजन हे केलं जात असतं आणि कोणतंही कार्य करत असताना नियोजन हे आवश्यक असतं. तर अशा रीतीने देशात उपलब्ध असलेली जी साधनसंपत्ती आहे तिचा आर्थिक विकासासाठी उपयोग करण्याकरता जे नियोजन केलं जातं त्यालाच आर्थिक नियोजन असं म्हणतात. तर आर्थिक नियोजनामध्ये पंचवार्षिक योजना दाखवल्या जातात. पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी केली जाते आणि या पंचवार्षिक योजनांमध्ये खर्चाची तरतूद केली जात असते. त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती खर्च केला जाणार आहे याची नोंद त्या नियोजनामध्ये केलेली असते. तर शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे, पाणीपुरवठ्याच्या सोयी करणे, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणे, त्यासाठी विविध कार्यक्रम राबवणे, कृषी धोरण आखणे व अंमलबजावणी करणे, कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे, दुष्काळग्रस्त भागासाठी आवर्षण प्रवणक्षेत्र विकास कार्यक्रम हाती घेणे असे विविध कार्यक्रम राबवण्यासाठी आर्थिक नियोजनात खर्चाची तरतूदही केली जात असते आणि अशा रीतीने आर्थिक नियोजनात सुद्धा शेतीला महत्त्वाचं स्थान दिलं जातं. शेतीच्या विकासासाठी फार मोठ्या खर्चाची तरतूदही केलेली असते. 9वा मुद्दा आहे आर्थिक विषमता कमी करता येते. तर आर्थिक विषमता कमी करणं हे आर्थिक नियोजनाचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. शेतीच्या विकासातून आर्थिक विषमता कमी करता येते कारण देशातील फार मोठ्या लोकसंख्येची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. जमीन सुधारणा करण्यामागेही आर्थिक विषमता कमी करणे हाच उद्देश होता. शेतीचा जर विकास झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. भारतीय शेतकरी गरीब आहे, तो दारिद्र्यात जीवन जगत आहे. त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यास देशातील आर्थिक विषमता कमी होईल. परंतु त्यासाठी शेतीचा विकास होणे, शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होणे, शेतमालाला योग्य भाव मिळणे या गोष्टी आवश्यक आहे. आता भारताच्या आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व किंवा शेतीची भूमिका याचा शेवटचा मुद्दा आपण बघत आहोत आणि तो मुद्दा आहे की शहरीकरणाची समस्या सोडविण्यास उपयुक्त. ग्रामीण भागातील तरुण वर्ग रोजगारासाठी शहरामध्ये जातो. त्यामुळे शहरातील लोकसंख्येत वाढ होते आणि तेथे अनेक समस्या ह्या निर्माण होत असतात.
त्यामध्ये निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, स्वच्छतेचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे तेथे अशांतता, गर्दी, गोंधळ असतं, असुरक्षितता निर्माण होते, प्रदूषण हे निर्माण होतं. असे अनेक प्रश्न हे लोकसंख्या वाढीमुळे शहरी भागामध्ये होत असतात. तेथील मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडतो. त्यासाठी शेतीचा विकास करणे आवश्यक आहे. शेतीचा जर विकास झाला तर लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळेल. ते जिथे राहतात त्याच ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल. उदरनिर्वाहाचं साधन त्यांना प्राप्त होईल आणि त्यांना शहरात रोजगार मिळवण्यासाठी जाण्याची गरज राहणार नाही आणि यामुळे शहरी लोकसंख्येतही वाढ होणार नाही. आणि आजच्या शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे, तर त्या निर्माण होणार नाही. कारण लोकांना जर स्थानिक ठिकाणी काम मिळालं तर ते काम शोधत शहरात जाणार नाही आणि त्यामुळे शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याला टाळता येतील. तर अशा रीतीने भारताच्या आर्थिक विकासात शेतीचं जे योगदान आहे ते आपण ह्या मुद्द्यांद्वारे स्पष्ट केले आहे. अरे सेम नाही होते, पॉज केलं तरी मी नाही